2026-27 MSP जाहीर। कापूस, तूर, सोयाबीनचे नवीन हमी भाव शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2026-27 खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन हमी भाव। कापूस, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सांगून इच्छितो की केंद्र सरकारने 2026-27 खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमती म्हणजे MSP जाहीर केला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकासाठी किमान किती दर मिळाला पाहिजे हे निश्चित झाले आहे। कापूस, यंदा कापसासाठी सरकारने हमीभाव निश्चित केला आहे। मध्यम धाग्याचा कापूस 8,267 रुपये प्रति क्विंटल, लांब धाग्याचा कापूस 8,667 रुपये प्रति क्विंटल, तुरीसाठी 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे। सोयाबीन, पिवळ्या सोयाबीनसाठी 5,328 रुपये प्रति क्विंटल MSP निश्चित करण्यात आला आहे। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की बाजारात यापेक्षा जास्त भाव मिळेल का? याचे उत्तर असे की MSP हा किमान आधारभूत दर आहे। बाजारातील प्रत्यक्ष दर हा मागणी, पुरवठा, गुणवत्ता आणि स्थानिक बाजार समितीवर अवलंबून असतो। त्यामुळे काही ठिकाणी सरकार MSP दराने खरेदी करू शकते। मित्रांनो, यंदाच्या हंगामात योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे। पेरणीपासून ते विक्रीपर्यंत सर्व निर्णय घेताना बाजारभाव, सरकारी खरेदीच्या घोषणावर लक्ष ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी योजना, बाजारभाव, दररोज असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।